तर मी जी माहिती सांगणार आहे ती सगळ्यात महत्वाची, तुम्हाला फार महत्वाची असणार आहे. मी जनावरांचा डॉक्टर नाही आहे, मी माणसाचा डॉक्टर आहे, पहिली गोष्ट सर. ठीक आहे. हा, तर माझे पप्पा हे जनावरांचे डॉक्टर होते. शिरोळ तालुका नाही तर अखंड महाराष्ट्रात आमचं एकमेव जनावरातलं होमिओपॅथिक दवाखाना आहे. तुमच्या घरात तुमच्या आई वडिलांना शक्यतोवर कदाचित माहित असण्याची पण शक्यता आहे. म्हणजे असं ह्या भागात कोण नाही आहे की त्यांना डॉक्टर कोटगिरे माहित नसतील. डॉक्टर कोटगिरे म्हणजे माझे वडील. ठीक आहे. ते प्रिन्सिपल म्हणून काम करायचे, वारणा दूध संघात एचओडी म्हणून काम करत होते. सोबत सोबत जनावरात ज्या ठिकाणी इंजेक्शन काम करत नाही आहे, रिझल्ट लवकर येत नाही, अशा ठिकाणी त्यांनी आयुर्वेदिक औषध वापरायला चालू केलीत. आणि सोबत सोबत होमिओपॅथिक उपचार पण चालू केले, जे होमिओपॅथिक उपचार माणसात लोक देत नाहीत. कारण माणसं सगळी त्याला माहिती विचारल्याशिवाय, जवळपास एक तासभर माहिती विचारल्याशिवाय डॉक्टर औषध देत नाहीत होमिओपॅथिक. जे मी जे बघतोय ते मी दोन्ही बघतोय, माणसाचा पण डॉक्टर आहे, जनावरचा पण डॉक्टर ऍक्च्युली. ठीक आहे. पण आम्ही माणसाला बघत असताना एक तास त्या माणसाला पूर्ण प्रश्न विचारत असतोय आणि मग औषध देतोय. तर तेच जनावरात होमिओपॅथिक अखंड भारतातच आमच्या पप्पांनी पहिल्यांदा चालू केलं. ठीक आहे. आणि जवळपास लाखो जनावर ट्रायल करून होमिओपॅथिक जनावरातले त्यांनी जनक मानले जातात. आणि लास्ट इयर अजून 1 वर्ष पण झालं नाही, त्यांची अचानक डेथ झाली. तर त्यांचं काम मला बंद करायचं नाही आहे, हा एकमेव उद्देश आहे. मी माणसाचा नाही, जनावरचा पण डॉक्टर झालो. ठीक आहे. आणि दूध धंदा हा परवडला पाहिजे, दूध धंदा परवडायलाच पाहिजेत. का परवडत नाही या उद्देशाने आम्ही शिरोळमध्ये जनावरांचं पहिलं होमिओपॅथी क्लिनिक चालू केलेलं आहे. त्याचप्रमाणे युट्यूबला डॉक्टर कोटगिरे सिद्धकला पशुसेवा नावाचं युट्यूब चॅनल आहे. त्यात आम्ही घरगुती माहिती सांगत असतो. जनावराला आजारी पडल्यावर काय करायला पाहिजेत, डॉक्टर तुमच्या गोठ्यात यायचे, तुम्ही काय करायला पाहिजेत, हे जर बेसिक तुम्हाला माहित असलं तर तुमचा जनावराचा खर्च कमी येणार आहे. त्याचप्रमाणे इंस्टाग्रामला आम्ही रिसेंटली चॅनल चालू केलेलं आहे आणि गेल्या 4 महिन्यातच आमचे जवळपास 40,000 फॉलोअर पण झालेले आहेत. म्हणजे आमचं काम फक्त जनावर नीट करणं नाही आहे, तर तुम्हाला कळायला पाहिजे, त्यासाठी आपण काम करत असतो. थोड्या वेळ तुम्हाला आमची चॅनलची तुम्हाला माहिती पण सांगतो मी. पण आज मी ज्यासाठी आलोय, सरांनी सांगितलेला उद्देश फार महत्वाचा होता की अलीकडच्या काळात काय झालेलं आहे, नोकऱ्या फार कमी झालेल्या आहेत आणि दूध धंदा परवडत नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि माझी गॅरंटी आहे, जर तुमचे सर आहेत जाधव सरांनी जर म्हशी घेतला 100% परवडणार. त्याचं कारण असं आहे, जोपर्यंत हुशार माणसं या धंद्यात पडणार नाही तर तोपर्यंत हा धंदा परवडणार नाही. आपल्या भागात जे जे टॉप गोटे आहेत ते सगळे इंजिनिअरिंग केलेले आहेत, बीएससी केलेले आहेत, बीएससी ऍग्री केलेले आहेत. म्हणजे आता पाटोळे म्हणून आपल्या चिंचवडला एक गोटा आहे, त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे. आणि तो माणूस फक्त माहिती सांगायला ते गोकुळची त्यांची ट्रेनिंगची 500 रुपये घेत असतात एका माणसाला माहिती सांगायला. अशी 50-50 लोकांची त्यांची बॅच असते. म्हणजे जर तुम्ही हुशार असला तर तुमच्याकडे भरपूर काय काय येऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला बेसिक माहिती फार असणं गरजेचं आहे. मला सांगा, ह्यातले किती जणांच्या घरी जनावर आहेत, हात वर करा. गाई म्हशी काय आहेत काय? एकच. बाकी जण कोणाच्या घरात नाही. लाजायची गोष्ट नाही आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या घरात जनावर आहेत का? ठीक आहे. तरी पण मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो जनावरांबद्दल. माहिती तुमच्या दोघांना तर 100% नाही, 1000% उपयुक्त होईल. त्याचबरोबर मी थोडं काय करतो, माणसाची पण जनावरांची माहिती सांगतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल. कारण तुम्ही जनावरांचं करणार नसता तर त्याचा यूज होणार नाही. तर दूध धंदा न परवडण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं हे आहे की जनावर गाभ राहत नाहीत लवकर, म्हणजे प्रेग्नेंट राहत नाहीत. प्रेग्नेंट राहिले नाहीत तर काय होणार, दूध देणार नाहीत. मग दूध न देणार जनावर आपण ठेवणार का हो गोठ्यात? अजिबात ठेवणार नाही आपण, बरोबर आहे. तर हे जनावर गाभ राहणं फार महत्वाचं आहे. मग हे गाभ राहण्यासाठी मी तुम्हाला लहानपणापासून सांगतो जनावर मोठं कसं कसं करायचंय आणि करत असताना आपल्याला काय काय करायचंय. सर ते नेमकं ना काय सांगू मी, कारण याच्या घरात जनावरच नसतील तर अवघड होणार फार महत्वाचे असतात. सगळ्यात महत्वाचं जे लहान वासरू आहे, इथून आपण चालू करूयात. लहान वासराला मोठं करत असताना तुम्ही त्याला जंताचं औषध देणं गरजेचं आहे, किंवा आपण सुद्धा जंताचं औषध खाणं आधीमध्ये गरजेचं असते. याचं कारण काय, तर पोटामध्ये जर जंत असतील तर आपण जे खाणार आहे, म्हणजे आपण काय खातो, भाकरी चपाती भाजी काही खाणार आहे, ते जंत खाऊन टाकणार आहेत. तसंच जनावरांचं सुद्धा तसंच आहे. जनावराला आपण जे काही वैरण घालणार, पशुखाद्य घालणार, जे काय घालणार आहे, जर जंत असतील पोटामध्ये तर काय होणार, जंत खाऊन टाकणार. त्यामुळे जंत निर्मूलन फार गरजेचं असतं. जवळपास 3 महिन्यातून ते जास्तीत जास्त 4 महिन्यातून आपण एकदा तरी जंतच औषध जनावराला घातलं पाहिजे. आपण लहान वासरू बघायला लागलोय, हे वासरू मोठं करायला लागलोय. मोठं करत असताना आपण काय करायचं, त्याला जंता औषध पहिला घातलं. मग आणि जरा मोठं असताना आपल्याला काय वाटते, आता तुमच्या घरात लहान बाळ जन्मलंय समजा, तर आपण काय करतो, त्याला लगेच येतो चपाती खा म्हणून. का नाही देत? कारण त्याला पचत नसते ते. बरं दात नसतात, दात आल्याला लगेच येतो का आपण? लगेच ते देत नाही आपण, कारण त्याची पचनशक्ती पूर्ण नाजूक असते.
मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, जे लहान वासरू असते त्याला आपल्या डोक्यात काय असते माहिती काय, त्याला आपण वैरण घालूयात, ह्याला आपण भरडा घालूयात, मोठं 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 होईल. असं मोठं होऊ शकत नाही. त्यामुळे वासराला पहिले 4 ते 5 महिने फक्त गाईचं दूधच पचत असते. समजलं काय सांगितलंय? त्यामुळे कायम लक्षात ठेवा, वासराला 4 महिन्यापर्यंत तुम्ही दूध सोडून दुसरं काही द्यायचं नाही. आपल्या डोक्यात काय असते, वासरू जरा मोठं होते की खायला की वैरण, मग ते काय होते, त्याचं पोट असं मोठं होते, आडवं मोठं होते. उंची कशी वाढायला पाहिजेत, अशी वाढायला पाहिजेत. अशी वाढलं तर काय होईल, नुसतं मोठं दिसणार ते. समजते? त्यामुळे वासराला, लहान वासराला आपण पहिले 4 महिने तरी कमीत कमी दूधच दिलं पाहिजे. समजते? त्यानंतर त्याला काय दिलं पाहिजेत, आपण काय चारा घातला पाहिजेत किंवा काय केलं पाहिजेत, वैरणी चांगल्या दिल्या पाहिजेत आपण जनावराला. पण आपल्या इथं वैरण कुठले हो, ऊसाची वैरण आहे. ऊसाचं वाडा फार जनावराला घातक असतं. त्याचं कारण असं आहे की जनावरांच्या शरीरातला कॅल्शियम नावाचा एक घटक असतो. हा घटक जर चाऱ्या आपण जास्त घातलं, ऊसाचं वाडं जास्त घातलं, तर त्या वाड्यामधल्या कॅल्शियम बरोबर एकत्र येऊन ते कॅल्शियम जनावरांच्या शरीरातनं बाहेर जाते. त्यामुळे जनावराला वाडं जास्त घालायचं नसते. बाकीचे वैरण त्याला आपण घालू शकतो. समजते? त्याचप्रमाणे आणि काय केलं पाहिजे त्याला, तुम्हाला व्हिटॅमिन शिकवले गेलेत का? व्हिटॅमिन, जीवनसत्व ए, अ जीवनसत्व, ब जीवनसत्व हे शिकवलेत का तुम्हाला? तुम्हाला माहिती आहेत का ते? कुठले कुठले असतात जीवनसत्वाचे प्रकार हो? जीवनसत्वाचे 2 प्रकार असतात. कुठलं कुठलं? वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल. पाण्यात विरघळणारे आणि चरबीमध्ये विरघळणारे, असं तुम्हाला सरांनी आतापर्यंत शिकवलं असेल. त्यामध्ये कुठले प्रकार असतात? फॅट सोल्युबल म्हणजे चरबीमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन ए, डी, के, ई. आडके आडनाव लक्षात ठेवणे. ठीक आहे? आडकेमध्ये काय काय असतं? ए, डी, के, ई. समजते? हे काय आहेत, तर जनावराच्या चरबीमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन आहेत. आणि दुसरं काय आहेत, फॅटमध्ये विरघळणारे पण, सॉरी, पाण्यामध्ये विरघळणारे पण असतात. ते कुठले कुठले आहेत? व्हिटॅमिन ब किंवा बी कॉम्प्लेक्स त्याला म्हणतो आपण, आणि सी, बी सी असं लक्षात ठेवायचंय. समजते? आणि इकडं ए, डी, के, ई हे 6 व्हिटॅमिन जसे माणसाला गरजेचे आहेत, तसेच ते जनावराला सुद्धा गरजेचे असतात. मग का गरजेचे आहे तो? आपल्याला शिकवलं सरांनी, तेच आपण इथे जनावराला लावायचंय. माणसाचं आणि जनावराचं लय काय असं मोठं वेगळं नाही आहे. आपण उभा आहे ते आडवा, एवढाच फरक आहे. समजते? मग व्हिटॅमिन ए आपल्याला कशाला लागते हो? त्यांच्या घरात जनावर नाहीत, त्यांनी तुम्हाला तर व्हिटॅमिन लागणार आहेत, त्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं. ते व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यासाठी फार महत्वाचं असतं. कशासाठी आहे? लक्षात ठेवा, एक एक वाक्य लक्षात ठेवायचं. व्हिटॅमिन ड आहे ते आपल्या शरीरामध्ये आपण जे खाणार आहे, आपली उंची कशावर असते तुला माहिती आहे? आपली उंची कोण ठरवते हो? तुमची उंची तुमच्या शरीरातील हाडावर अवलंबून असते. कशावर? आणि हाडाची वाढ होण्यासाठी काय लागते? कॅल्शियम आणि फॉस्फरस. आणि म्हणून आपण टीव्हीला ऍड बघत नाही काय, अमूल दूध पिता आहे, बघताय ना? का? कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये. कळलं? तर हे कॅल्शियम आपल्या हाडाची वाढ होण्यासाठी कॅल्शियम फार महत्वाचं आहे. आणि कॅल्शियम शोषून घेण्यासाठी ड जीवनसत्व महत्वाचं आहे. कळलं? ड जीवनसत्व का पाहिजे ते? हा, मग ड जीवनसत्व कशात मिळते हो? ड जीवनसत्व सूर्यप्रकाशात मिळते. आणि म्हणून आपल्याला प्रार्थनेसाठी उन्हात उभं केलं जातं. शाळा खुळी नाही आहे. शाळेनं असं पण केलं असतं की हो, वर्गातल्या वर्गात प्रार्थना सर घेतली नसते, घेऊ शकले असते की. प्रत्येक वर्गात स्पीकर लावायचा. आता हे असतेच आपलं, तिकडे जनगण म्हणाले तुम्ही भरायचं, बंद झालं तुम्ही बसायचं. असं नाही करत. का नाही करत? तर व्हिटॅमिन ड तुमच्या शरीराला कुठेतरी मिळावं, यासाठी तुम्हाला उन्हात उभं केलं जातंय. आपण टक्के लागायला म्हणतोय. कळलं? पण ह्या व्हिटॅमिन डी जर आपल्या शरीरामध्ये असेल, फुकट मिळणार आहे उन्हातनं, तसंच जनावराला सुद्धा आपण उन्हामध्ये उभं केलं पाहिजे. समजते? मी तुम्हाला माणसाचं काय सांगायला लागलो माहितीये काय, तुमच्यात लय लोकांकडे जनावरच नाहीत, मग माझ्या लेक्चरचा उपयोग होणार नाही. मी दोन्ही काय सांगालोय, तुम्हाला जे आहे तेच त्याला आहे. व्हिटॅमिन ए कशामध्ये जास्त असते? मग गाजरामध्ये असते. कशात असते बघ? आणि व्हेरी गुड, बीट मध्ये पण व्हिटॅमिन ए असते. एक लक्षात घ्या, ज्याचा कलर, रताळ्याचा कलर तुम्हाला माहिती आहे कसला असतोय? एकदम लाल पण नसतो तो, चॉकलेटी म्हणता येईल आपल्याला त्याला. जे चॉकलेटी कलर जास्त असते त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त आहे. आणि म्हणून टोमॅटो, गाजर आणि सगळ्यात जास्त रताळ, ह्या रताळ्यामध्ये आपल्याला आतापर्यंत कसं शिकवलंय,
व्हिटॅमिन एच्या कमतरतेपणामुळे रातांधळेपणा होतो. शिकवलं काय तुम्हाला? व्हिटॅमिन ए मग कशात असते? गाजरामध्ये. गाजरापेक्षा जास्त रताळ्यामध्ये असते. त्यामुळे इथून पुढे लक्षात घ्यायचं, घरातल्यांना सांगायचं, डोळ्यात चष्मा कोणाला लागलाय घरात सांगायचं, रताळे आणा, रताळे खावा. समजते? मग व्हिटॅमिन ए ची गरज जास्त पडणार नाही. ड जीवनसत्वाचे तुम्हाला काय सांगितलं मी? सूर्यप्रकाश. आता तिसरं आलं व्हिटॅमिन के, ADK. क जीवनसत्व. क जीवनसत्वाचे फायदे काय तो कोण सांगणार बाळ? काय शिकवले कोणाला लक्षात आहे? क जीवनसत्व किंवा व्हिटॅमिन के माहित नाही, शिकवलं नाही सरांनी, विसरलं सगळं. व्हिटॅमिन के ची गरज असते रक्ताची गुठळी होणं. मग रक्ताची गुठळी जर शरीराच्या आत झाली तर आपल्याला अटॅक येतोय. काय येते? पॅरालिसिस होते. आत झाली तर रक्ताची गुठळी बाहेर व्हायला पाहिजे. कशासाठी? आता फॉर एक्झाम्पल ही जाता चालत गेली आणि बँच लागला. मग बँच लागल्यानंतर काय होणार? रक्त येणार. मग रक्त थांबलंच नाही तर काय होणार हो? रक्त थांबलंच नाही तर तुम्हाला घरी न्यायला लागणार नाही, तुम्हाला नदीवर घेऊन जायला लागणार, मरणार तुम्ही. समजलं? कारण रक्त आपल्या शरीरामध्ये किती असते म्हणजे तुम्हाला? हे असल्या 5 बाटल्या असतात. 5 लिटर रक्त असते आपल्या शरीरामध्ये. किती? 5 लिटर. आणि जेव्हा रक्तस्राव चालू होईल तेव्हा आपण त्याला धरून ठेवतोय असं 2 मिनिट. 2 मिनिट धरलं थांबते रक्त. थांबलंच नसतं तर 5च्या 5 लिटर रक्त संपणार आणि तुम्ही पण नदीवर लाकडं. समजलं? आणि त्यासाठी व्हिटॅमिन के चं काम आहे. बळी की होतं व्हिटॅमिन के. मग रक्ताची गुठळी करायचं काम, बाहेर रक्ताची गुठळी व्हायला पाहिजे. तुम्हाला कळालं ना? आज झालं तर चांगलं नाही, पण बाहेर व्हायला पाहिजेत. आणि हे काम कोणाचं आहे? व्हिटॅमिन क च. कळलं मी काय म्हणालोय? त्यानंतर व्हिटॅमिन ई आहे. व्हिटॅमिन ई च काम काय आहे? रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चांगली करणं, तुमची त्वचा चांगली ठेवणं, तुम्हाला चेहरा फ्रेश दिसणं. बऱ्याच वेळी तुम्ही आता मुली, आपण मोठे व्हायला की आपल्याला सगळ्यांना असते आपल्याला चांगलं दिसायचंय. मग चांगलं दिसायचं म्हणजे आपण काय करतो? पहिल्यांदा काहीतरी फेसवॉश वापर, ब्युटी पार्लरला जा किंवा काय करतात, सगळ्यांचे दिलेलं असते व्हिटॅमिन ई युक्त. व्हिटॅमिन ई चं काम काय? चेहरा तजेलदार ठेवणं. समजा लागले? सगळ्या फळामध्ये व्हिटॅमिन ई असते आणि म्हणून फळं खायची असतात, पालेभाज्या खायच्या असतात. समजलं? राहिला विषय आता कुठला? व्हिटॅमिन बी आणि सी चा. बी चं काम काय हो? तुम्हाला फ्रेशनेस ठेवायचं. लेक्चर आलं करते त्याला व्हिटॅमिन बी कमी पडलं असतं, लक्षात ठेवायचं. चालेल? अंगात ताकद द्यायचं काम कोणाचं आहे? ब जीवनसत्व किंवा बी कॉम्प्लेक्स आहे. समजलं? मग सर ब जीवनसत्व मी तुम्हाला पुढे ही सगळं सांगायचं कारण वेगळं सांगणार आहे. परत व्हिटॅमिन बी कशात असते हो सर? व्हिटॅमिन बी कशात असते? सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या. कळालं? आणि म्हणून डॉक्टर तुम्हाला गेल्या गेल्या पहिला सांगतात पालेभाज्या खात नाहीस काय? तोंडाकडे बघितल्या. कारण चेहऱ्यावर डाग असणं पांढरे पांढरे व्हिटॅमिन बी चं कमतरतेचं लक्षण आहे. कळालं? मग आपण जनावराला खाऊ घालणार का भाज्या? घालू शकत नाही आपण. त्याचे उपाय तुम्हाला पुढे सांगणार आहे मी. कळलं? त्यानंतर व्हिटॅमिन बी आणि कोण तयार करते? फळं सांगितली खायला तुम्हाला मी. मग आपल्या मनात एक प्रश्न पडला पाहिजे, रस्त्यात भिकारी असतात, भिकारी कधी फळं खातोय? भिकारी कधी भाज्या खातोय? पण तो कसं काय फ्रेश असतोय? तिचं कारण असं आहे, आपल्या शरीरामध्ये 2 जण असतात. एक म्हणजे आपले आतडे. आतड्यामध्ये आपले जंतू असतात, चांगले जंतू. जवळपास 1.8 किलो जंतू असतात आणि ह्या जंतूंचं काम आहे व्हिटॅमिन B12 तयार करणं. समजा लागले? व्हिटॅमिन B12 तयार करायचं काम आपल्या इंटेस्टाइनचं आहे. मग आपलं पोट नीट असलं की आपोआप व्हिटॅमिन बी तयार होते. समजलं? आणि त्याचप्रमाणे लिव्हर जे आहे आपलं, ते लिव्हर पण B12 तयार करत असते. त्यामुळे त्याचं लिव्हर पण चांगलं आहे, त्याला B12 वर्ण खायची गरज पडत नाही. आणि त्यामुळे पोट साफ होत नसेल तर त्यासाठी आपण डॉक्टरांना दाखवतोय. तसंच जनावराला पण आपण वेळच्या वेळी दाखवणं गरजेचं आहे. मी सगळं पुढे सांगणारच आहे. हे झालं बी. आता राहिला विषय व्हिटॅमिन सी लास्ट. व्हिटॅमिन सी ला अँटीऑक्सिडंट असं म्हणलं जातं. व्हॉट इज अँटीऑक्सिडंट? म्हणजे तुम्ही आता काहीतरी खाल्लाय, समजा चपाती खाल्लाय, चपाती खाल्ल्यानंतर चांगले तुमच्या अंगात ताकद येणार. तसंच जनावर काय करणार? चारा खाणार, त्याचं पशुखाद्य खाणार, मग त्याचं रूपांतर कशात होणार? दुधामध्ये होणार. बरोबर आहे? मग कायम लक्षात ठेवायचं, शरीर जेव्हा एक काम चांगलं करत असते दुसरं काहीतरी घाण पण तयार होत असते. त्याला आपण टॉक्झिन असं म्हणतो. काय म्हणतो? मग हे टॉक्झिन शरीराच्या बाहेर टाकून द्यायचं काम माणसामध्ये
त्याचबरोबर जनावरांमध्ये व्हिटॅमिन सीच आहे. कोणाचं आहे? व्हिटॅमिन सीचं. आणि म्हणून बघा आपण काय करतोय बघा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर ना आलो, थकतोय आपण, थकल्याला काय सांगतोय? लिंबू सरबत द्या. व्हॉट इज द लिंबू सरबत? लिंबू सरबत इज नथिंग बट व्हिटॅमिन सी. कळालं मी काय म्हणतोय ते तुम्हाला? मग व्हिटॅमिन सरबत पिला काय होते? शरीरातली आपली जी घाण आहे ती बाहेर टाकून दिली जाते. आणि म्हणून जनावराला सुद्धा आपण लिंबू चारले पाहिजेत. समजते मी काय सांगालोय? मी तुम्हाला मोठं काय सांगत नाही, मी सगळं तुम्हाला नॉर्मल गोष्टी सांगायला लागलोय. जनावराला सुद्धा लागतात. कळालंय? हे सगळे घटक व्हिटॅमिन ए, डी, के, व्हिटॅमिन बी एवढं तयार करायचं काम आपल्या शरीरातले लिव्हर करत असते. कोण? लिव्हर आपलं. त्यामुळं एखादं दारोड असेल, त्याचं लिव्हर खराब होतोय पहिला, बघितलं असेल तुम्ही, मग त्याला हे व्हिटॅमिन कुठलंच तयार होत नाही. व्हिटॅमिन ए, डी, के, ई, बी, सी मिळायचे बाकीचे घटक वेगळे आहेत. जसं तुम्हाला मी सांगितलं, रताळ, सूर्यप्रकाश आणि काय असेल, फळं असतील, पालेभाज्या असतील, लिंबू असेल, हे सगळं तर सांगितलेलं आहे. हे सोडून आपलं जे लिव्हर आहे, हे लिव्हर काय करत असते? हे सगळं तयार करत असते. आणि म्हणून आपलं त्याचबरोबर जनावराचं लिव्हर चांगलं राहणं ही फार मोठी काळाची गरज आहे. कळलं? आणि म्हणून तुम्ही बघा, तुम्हाला काय आजारी पडलाय, तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टर लगेच एक लिव्हर टॉनिक तुम्हाला देत असतात. कळलं? म्हणून जनावर आजारी सारखं पडत असेल, कुठल्याही डॉक्टरला बोलवायच्या आधी तुम्ही त्याला लिव्हर टॉनिक दिलं असलं पाहिजे. कळलं? आणि तुम्हाला तुरटी माहिती का? तुरटी बघितलाय? कुठं वापरलं तुम्ही तुरटी? पाण्यामध्ये फिरवतोय आपण गाळ खाली जाण्यासाठी. आणि ही तुरटी लिव्हर टॉनिकचं काम करत असते. समजलं मी काय सांगायला लागलो ते? जुनी लोक फार हुशार होती, ते तुम्हाला पाण्यात उगाच फिरवायला सांगितलेलं नाही. इट ऍक्ट्स ऍज अ लिव्हर टॉनिक. ती लिव्हर टॉनिक म्हणून काम करते. आणि त्यामुळेच काय होतंय? आपलं शरीर फार चांगलं राहायचं. त्याप्रमाणे तुम्ही पण घेतलंच पाहिजे पाण्यात तुरटी फिरून. फक्त गाळ खाली जाण्यासाठी तुरटी नव्हे. तुरटी कशासाठी आहे? लिव्हर स्वच्छ ठेवायसाठी. समजतंय? त्यामुळे जनावराला सुद्धा आपण तुरटीचं पावडर करून जर आठवड्यातनं एकदा दिलं तर जनावराचं लिव्हर चांगलं राहतंय. आपला दुधंदा परवडायला मदत 100% होत्या. समजते मी काय सांगायला होते? जरा कळाले ना? का सगळं बाउन्सर चाललंय? तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय मी, पण तुमचे चेहरे मला सांगत नाहीत. आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा अवयव कोणता? मेंदू. आणि कोण काय सांगणार? हृदय, हार्ट सांगितलं. आणि कोणतं? आणि झालं. आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा अवयव मेंदू पण आहेच. लिव्हर फार महत्वाचा अवयव आहे. लिव्हर म्हणजे यकृत. व्हॉट इज दॅट यकृत? तुम्हाला मी लिव्हरची कामं सांगतो मराठीमध्ये, आणि मग तुम्हाला कळेल लिव्हर का महत्वाचं आहे. आपण जे पण दिवसभरात अन्न खात असतोय, म्हणजे काही खाल्लंय तुम्ही, चपाती खाल्ला, चॉकलेट खाल्ला, वॉटर कुरकुरे खाल्लाय, वेफर्स खाल्लाय, वडापाव, काहीही खाल्ला, पहिल्यांदा आपल्या लिव्हरकडे जाते ते. कोणाकडं? आणि लिव्हर ठरवतोय त्यानं चांगलं खाल्लाय का खराब खाल्लाय. चांगलं खाल्ला असला तर हृदयाकडे पाठवतोय, हृदय पूर्ण शरीराकडे पाठवतोय. कळलं? आणि खराब खाल्ला असलं तर किडनीकडे पाठवतोय, आणि किडनी लगवीतनं बाहेर टाकून येते. काय पण कळलं? तुम्ही औषध खाल्लाय, विष पिलाय, काय वाटेल ते केलाय, टॉक्झिन आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, खराब गोष्टी आहेत, सगळ्या पहिल्यांदा लिव्हर करतात. आणि लिव्हर हा चेक पॉइंट आहे, ठरवतो देऊ चांगला आहे का खराब आहे. समजलं? आणि त्यामुळे लिव्हर चांगला असणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट झाली. अशा लई गोष्टी लिव्हर करतोय आपला. लहान बाळामध्ये आपलं रक्त कोण तयार करते? हो, रक्त कुठं तयार होत आहे? किडनी नाही. आणि रक्त कुठं तयार होते बाळ? अंदाज सांग, काय पण सांग. गुळ्यान. हा, यकृत नाही. हृदयामध्ये नाही. बाळ सांग तू, चुकू दे की सांग, फाशी नाही इथं. हा सांग. नाही सांग, काहीतरी चुकीच सांग, खरं सांग. हा सांग सांग. मेंदू सांग, हात सांग, पाय सांग, काय ते सांग की काय. हा बाळ, बरं तुमच्यात रक्त आहे की नाही? का ते पण नाही? नाहीये. तर आपल्या शरीरामध्ये रक्त तयार करायचं काम आपले हाड करत असतात. कोण करतात? इंग्लिश मध्ये आपण त्याला बोन म्हणतो. समजते?
त्यामुळे मगाशी मी तुम्हाला सांगितलं व्हिटॅमिन डीचं काम होतं कॅल्शियम साठवून ठेवणं, कॅल्शियमचं काम काय होतं हाड नीट ठेवणं, हाडाचं काम काय रक्त तयार करणं. कळालं? म्हणजे व्हिटॅमिन डीच रक्त पण तयार हळूहळू करत असते. त्याचप्रमाणे जी लहान बाळ आहेत त्या लहान बाळामध्ये हाडं प्रॉपर तयार झालेली नसतात. मग कोण रक्त करणार? परत लिव्हरकडे काम येते. म्हणजे जी जी कामं कोण करत नाही ती कामं कोण करते? लिव्हर करते. आता आपल्या शरीरात रक्ताच्या पेशी लाल पेशी असतात, रेड ब्लड सेल म्हणतो आपण त्याला. ह्या रेड ब्लड सेलचं काम काय? मेंदूपासून पायाच्या नखापर्यंत रक्त सप्लाय करायचं काम कोणाचं असेल, म्हणजे ऑक्सिजन पुरवायचं काम कोणाचं असेल तर ते कोणाचं आहे? रेड ब्लड सेल, तांबड्या पेशी म्हणतात. कळालंय? मग या तांबड्या पेशी जेव्हा चांगल्या आहेत की नाही तोपर्यंत चांगल्या आहेत, पण त्यांनी 120 दिवसानंतर म्हाताऱ्या होतात. त्या किती दिवसानंतर? म्हणजे किती दिवसानंतर? 4 महिन्यानंतर. मग काम करत नाही म्हणजे शरीरात ठेवून उपयोग आहे काय ते? मग शरीराच्या बाहेर जावं मग कोण सांगणार त्याला? मग त्याला मारून टाकायचं काम कोणाचं आहे? परत लिव्हरचं आहे. काय काय सांगू का? लहान बाळांच्यात रक्त पण ह्योच करायला आहे, घाण बाहेर पण ह्योच टाकायला लागलाय, चांगल्या गोष्टी पण घेऊन चाललाय. समजते? त्याचप्रमाणे आता काय सांगितलं तुम्हाला मी, आरबीसी आपल्या ओल्ड झाल्यानंतर त्याला मारून टाकायचं डिस्ट्रक्शन करायचं काम पण लिव्हरचं आहे. कळलं? त्याचप्रमाणे तुम्ही आता चपाती खाल्लाय समजा, त्याला गरज आहे 1 चपातीची, त्यांना आज 2 चपात्या खाऊन आला, मग 1 चपातीची ताकद शिल्लक राहिली ती काय करायची? ती साठवून ठेवायची कशामध्ये? आणि ह्यो जेव्हा उपवास करणार तेव्हा ती त्याला परत द्यायची. काम कोणाचं आहे? अगेन लिव्हर. समजलं? किंवा आता जिम करायचे तुम्हाला, मसल ट्रायसेप बायसेप म्हणतोय आपण सगळं, हे मसल आहेत. ह्या मसलचं टॉनिक असते प्रोटीन. काय पुन्हा आपण म्हणतोय बघा, अंडी खातोय, विराट कोहली फक्त भाज्या खातोय, हे प्रोटीन खातोय, ऐकलं असेल तुम्ही. तर हे प्रोटीन जर जास्त झाले तर शरीरात आपण साठवून ठेवू शकत नाही. जसं मगाशी काय सांगितलं तुम्हाला मी, साखर साठवून ठेवू शकतोय आपण लिव्हरमध्ये, पण प्रोटीन साठवून ठेवू शकत नाही. मग याला रगवीतनं बाहेर काढून टाकायचंय. काम कोणाचं आहे? समजलं? अशी भरपूर काम आहेत. व्हिटॅमिन ए तयार करायचे, डी तयार करायचे, के तयार करायचे, बी तयार करायचे, रक्त तयार करायचे, जुन्या पेशींना खराब बाहेर काढून टाकायचे, चांगल्या गोष्टी रक्तातून पाठवायच्या आहेत. सगळी कामं कोणाची आहेत? कोण महत्वाचं? समजलं मी काय सांगितलं ते? आणि मग हा लिव्हर चांगला राहणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या जनावराला 6 महिन्यातनं एकदा लिव्हर टॉनिक तुम्ही घातलंच पाहिजे. ते मेडिकलचं असू देत, होमिओपॅथिक आमचं असते ते असू देत, किंवा घरगुती तुम्हाला सांगितलं मी तुरटीचं पावडर, हे सगळी कामं करते. आपण तुरटी पावडर खायला पाहिजे की नाही? म्हणजे आपण पण पाण्यातनं घ्यायला पाहिजे की नाही? त्यामुळं आधीमध्ये तुम्ही जेव्हा रविवार असतो तेव्हा स्वतः तुरटी घ्यायची, पाण्यात फिरवायची आणि सगळ्यांना पाणी पाजायचं. लिव्हर चांगलं करते सगळ्यांचं. सोपं अवघड काम आहे का हे? नाही आहे. आपलं पोट नीट राहणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी जनावराला ऍसिडिटी फार होत असते. आणि हे ऍसिडिटी कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? जनावराला आठवड्यातनं एकदा तरी सोडा घालायला विसरायचं नाही. मग घरात सांगायचं आपण, सोडा पण आपल्या म्हशीला दररोज रविवारी घालत नाही. कळालं? म्हणजे त्याचं पोट पचनशक्ती चांगली राहते. कळालं? मग अशा तुम्हाला मी सांगितलं. आता अजून सर किती वेळ घ्यायचं ना? अजून आहे ना? शरीरातला अनेक कुठला महत्वाचा भाग असेल तो म्हणजे कॅल्शियम. काय? कॅल्शियमचं काम काय? मग दूध तयार करायचं काम कॅल्शियमचं आहे, जनावर गाभ राहायचं काम कॅल्शियमचं आहे, जनावरांची तब्येत चांगली ठेवायचं काम कॅल्शियमचं आहे, जनावरांचे हार्मोन नीट ठेवायचं काम कॅल्शियमचं आहे. समजते? अशी कॅल्शियमची अनेक हे आहेत. मग हे कॅल्शियम कसं करायचं? तर मी तुम्हाला, बाजारात तर कॅल्शियम मिळतच असते, लिटरच्या 5-5 लिटरच्या मोठ्या हे असतात, कॅन असतात, ते आपण जनावर दूध धंदा आपल्याला परवडत नाही. मग कसं करायचं? साधी सोपी गोष्ट आहे. 1 किलो चुना घ्यायचा, बालडीमध्ये पाणी घ्यायचं, त्या पाणीमध्ये चुना मिसळायचा तो, किंवा जर यासाठी आपण मडकं जर वापरलं आपलं माठ तर आणि जरासं चांगलं असतं हे. आणि आपल्या घरात किती जनावर आहेत? 4 जनावर आहेत. हलवून ठेवायचं ते असल्या काठीनं. दुसऱ्या दिवशी काय करायचं तर हे जे कॅल्शियम आहे निवडी आलेले असते, वर सगळं पाणी आणि खाली चुना जाऊन बसतोय. वरचं जे पाणी आलेलं आहे हे पाणी फक्त काय करायचं? कप 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 किती जनावर तेवढं घालून टाकायचं. दुसऱ्या दिवशी परत काय करायचं? त्यात आणि 4 कप पाणी घालून ठेवायचं, हलवून ठेवायचं, परत सगळ्या जनावरांना घालायचं. जनावरांचं कॅल्शियम आपोआप वाढते फुकट. चुन्याची किंमत आहे 15 रुपये किलो. 15 रुपये मध्ये आपण 2 महिने जनावरांचं कॅल्शियम वाढल्यामुळं आपलं दूध उत्पादन वाढते, जनावर गाभ प्रॉपर राहते, अंग बाहेर म्हणून त्याचा एक आजार असतो तो आजार होत नाही, चांगले चांगले सगळे फायदे होतात.
समजते? तुम्ही आज जाताना माझ्याकडनं काय घेऊन जायचंय? ज्यांच्या घरात जनावर आहे त्यांनी घरात प्रत्येकाला घरात त्यांना सांगायचं, पप्पा आजपासून आपलं म्हैस आजारी पडली की पहिल्यांदा लिंबू घालायचंय. आठवड्यातनं एकदा लिंबू पण घालायचं, आठवड्यातनं एकदा सोडा घालायचं, मंगळवारी सोडा, बुधवारी काय घालायचं? तुरटीचं पावडर घालायचं. कळाले? त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं चुन्याची निवळी कंटिन्यू घालायची. ह्या जर गोष्टी केल्या आपण तर 100% दूध धंदा परवडतोयच. काय सांगितलं? जंताचं औषध घातले, हिवर टॉनिक असं असं असते. हे जर गोष्टी तुम्हाला कळाल्या तर तुम्ही नक्कीच घरच्यांना सांगणार. आणि मी सांगताना दोन्ही सांगितलेलं आहे, माणसाला पण जनावराला पण. फक्त आपण उभा आहे, जनावर आडवा आहे. आपला मेंदू फार काम करतो, त्यांचा मेंदू काम करतो नाही असं नाही. उलटा आपल्यापेक्षा ते शार्प असतात जनावर. कळाले? त्यामुळं जर तुम्ही शिकून जर दूध धंदा करणार असला तर भविष्यात दूध धंदा 100% परवडणारच. याचं कारण असं आहे, आता सगळं जे यायला लागल्यात वस्तू, त्या सगळ्या भाजीपाला असेल काही असेल, हे सगळ्यामध्ये केमिकल जास्त यायला लागल्यात. आणि आपण म्हणतोय काय, लहान बाळाला आईचं दूध किंवा गाईचं दूध म्हणजे एवढं ते दुधाचे घटक त्यात सगळे चांगले आहेत. माय आणि गाय आमचे पप्पा म्हणायचे एकच आहेत. म्हणजे आईच्या दुधामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी त्या ह्याच्यात आहे. मग आपण जर सगळंच फवारायला वापरायला लागलो, घाण करायला लागलो, मग जनावरांच्या दूध चांगलं काय येईल का हो? अजिबात नाही. त्यामुळे चांगल्या दुधाला भविष्यामध्ये 100% किंमत आहे. सरांनी तुम्हाला शिकवलं असं सगळं, आता पनीर बिनीर सगळं शिकवलंच तुम्हाला, तिची काही गरज नाही. आणि त्यामुळं हे सगळे व्हिटॅमिन ए, डी, के, ई सगळं मिळतं आपल्या दुधामध्ये. कळलं? त्यामुळे चांगलं दूध मिळणं ही फार आत्ताची महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळं चांगलं चांगलं सगळं आपण खाणं ही फार महत्वाची गरज आहे. कळलं? आणि कोणाला काही जनावरबद्दल काही डाऊट आहे काय? पुढे थांबा.